इंग्लिश खरंच इम्पॉर्टंट आहे का आजच्या एजमध्ये? इंग्लिश आलं म्हणजे कम्युनिकेशन जमलं असं आहे का? वेन इट कम्स टू इंटरव्ह्यूज, लोक इंटरव्ह्यूसाठी घाबरतात. तर ते का घाबरतात? तुमची फॅमिली सांभाळून सुद्धा तुम्ही अकॅडमी कशी हँडल करता? तुमचा फायनल मेसेज काय आहे अशा लोकांसाठी जे इंग्लिश कम्युनिकेशनला त्यांचं करिअरचं स्पीड ब्रेकर मानतात? स्पीड ब्रेकर आहे हे मी तुम्हाला सांगेन. मी त्यांना म्हणेन की तुम्ही जो विचार करताय की ते स्पीड ब्रेकर आहे तर आहे. स्पीड ब्रेकर मी खड्डा आहे, दरी आहे, ज्याच्यात आपण कोसळून बाहेर येणं अवघड होतं. नमस्ते सर्वांना. पॉड टॉकमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. हा असाच शो आहे जिथे आपण त्यांच्या गोष्टी समोर आणतो जो इंडस्ट्रीमध्ये बिहाइंड द सीन्स राहून दिनरात मेहनत करतात. जेव्हा आपण इंडियामधल्या एज्युकेशनबद्दल बोलतो तेव्हा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं नाव घेतल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. शी इज द मदर ऑफ इंडियन फेमिनिझम अँड मॉडर्न एज्युकेशन. त्यांचा विजन एकच होता, एज्युकेशन फॉर ऑल. पण आजही आपल्या सोसायटीमध्ये लँग्वेज आणि कम्युनिकेशन एक मोठा बॅरियर बनून उभा आहे. हाच बॅरियर तोडण्यासाठी आज आपल्यासोबत एक अशी व्यक्ती आहे ज्यांची प्रोफाईल ऐकून तुम्ही थक्क व्हाल. जर तुम्हाला वाटतं की इंग्लिशमुळे तुमची करिअर ग्रोथ थांबली आहे किंवा इंटरव्ह्यूच्या नावाने तुम्हाला टेन्शन येतं तर हा एपिसोड तुमच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरू शकतो. आज आपण फक्त ग्रामरबद्दल नाही तर आपण कॉन्फिडन्स आणि AIच्या या युगात करिअर कसं घडवायचं यावर चर्चा करणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत पूजा कातनेश्वरकर, द फाउंडर ऑफ कोरलेट अकॅडमी. पूजा मॅम लहानपणापासूनच संवाद कौशल्य आणि वक्तृत्वामध्ये खूपच ॲक्टिव्ह आहेत. त्यांना भाषणाच्या कॉम्पिटिशनमध्ये 30हून अधिक बक्षिसं मिळाली आहेत. त्यांच्यासोबत त्यांना फेअर अँड लवली फाउंडेशनकडून सुद्धा एक आउटस्टँडिंग अचीव्हमेंट अवॉर्डसुद्धा मिळाला आहे आणि त्यांना मिस एलिट ही पर्सनॅलिटी कॉन्टेस्टचा किताबही जिंकला आहे. एक एक्सपर्ट अँकर आणि कम्युनिकेशन कोच म्हणून आज त्यांनी हजारो स्टुडंट्सची लाईफ ट्रान्सफॉर्म केली आहे. पूजा मॅम, वेलकम टू अवर पॉडकास्ट. थँक्यू व्हेरी मच अभिजित. येस. सो द फर्स्ट क्वेश्चन इज, तुमचा स्वतःचा प्रवास कसा सुरू झाला अँड व्हॉट एक्झॅक्टली इन्स्पायर्ड फॉर यू टू बिकम अॅन इंग्लिश अँड कम्युनिकेशन ट्रेनर अँड टेल आवर ऑडियन्स इन मोर डिटेल्स अबाउट इट. या डेफिनेटली. तर माझं नाव पूजा कातनेश्वरकर, जसं की यू ऑलरेडी इंट्रोड्यूस्ड. मी ना स्वतःला मजेत काय म्हणते सांगू का, मी पॉलिशवाली आहे. ठीक आहे. सो आय पॉलिश डायमंड्स बेसिकली. म्हणजे कितीतरी अशा होममेकर्स आहेत ज्या त्यांच्यात खूप पोटेन्शियल आणि प्रचंड इच्छा आहे पण ते अडकलेले असतात. कितीतरी जॉब सीकर्स आहेत ज्यांना फक्त व्यक्त होता येत नाही, राईट, म्हणून ते करिअरमध्ये स्टक झालेले आहेत. कितीतरी वर्किंग प्रोफेशनल्स आहेत ज्यांच्यात पूर्ण एबिलिटी आहे लीड करण्याची पण त्याची विजिबिलिटी नाही कोणाला. कितीतरी असे मी त्यांना प्रमुख पाहुणे म्हणते किंवा वुड बी प्रमुख पाहुणे की ज्यांचा एक्सपिरियन्स खूप छान आहे, मस्त आहे, जे खरं तर कल्चरल सोशल कार्यक्रमात जाऊन बोलले पाहिजेत, इन्फ्लुएन्स त्यांचा क्रिएट झाला पाहिजे पण तो होऊ शकत नाही कारण त्यांना व्यक्त होत नाही. तर अशा सगळ्या डायमंड्सला आय पॉलिश थ्रू कम्युनिकेशन स्किल्स. आणि जसं तू जर्नी म्हणालास ते जर थोडक्यात सांगायची तर मी छत्रपती संभाजीनगर ची आहे. तिथे माझी स्कूलिंग झालं मराठी माध्यमातनं. त्यानंतर तिथल्याच कॉलेजमध्ये मला व्हायचं होतं वकील, झाले इंजिनियर. ओके. 60% मुश्किलीनं यायचे फर्स्ट क्लास, कारण आय नेवर लाईक्ड किंवा आय वॉज नॉट इन टू इंजिनिअरिंग बट येस समहाव आय कम्प्लिटेड. मग त्यानंतर भाषणाच्या स्पर्धा वगैरे आय वॉज ऑलवेज इन टू इट. आणि मग खरं तर मी जसं म्हणाले ॲव्हरेज होते पण मला व्यक्त होता यायचं. त्यामुळे माझं त्या काळात जेव्हा जॉब्स अजिबात कॅम्पस इंटरव्ह्यूज येत नव्हते तेव्हा 3 कंपन्यांमध्ये माझं सिलेक्शन झालं. पटनी, झेन्सार आणि कॉग्निझंट. ओके. सो फायनली मला ते प्रिव्हिलेज मिळालं की मला पाहिजे ती कंपनी जॉईन करता यावी कारण मला इंटरव्ह्यूज क्रॅक करता आले. माय जॉईन कॉग्निझंट. तिथे ना कोडिंग आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे मला आय यूज टू फील फिश आउट ऑफ द वॉटर. पण तरी पण जिथे क्लायंट कम्युनिकेशन इन्व्हॉल्ड असायचं तिथे मजा यायची. मग कॉग्निझंटनी मला एक जी सगळ्यात भारी गोष्ट काय दिली ती म्हणजे मला काय आवडत नाही ओके ते कळवलं, जे की कोडिंग अँड टेक्निकल स्टफ. आणि काय आवडतं काय जमतं हे सुद्धा मला तिथे कळालं, ते म्हणजे कम्युनिकेशन. मग त्यामुळेच मला खरं तर अनफेअर ॲडव्हान्टेज मिळालं असं मी म्हणेन. आणि मला UK ला 1 वर्ष क्लायंट कम्युनिकेशन सांभाळायची संधी मिळाली. सो आय वर्कड विथ ब्रिटिश अँड स्कॉटिश पीपल क्लायंट आणि त्यांच्यासोबत मी काम केलं. आणि परत आल्यानंतर
खरं तर जॉब सेट होता, डिसेंट सॅलरी होती, सगळं सेट होतं. बट आय टूक दॅट लीप ऑफ फेथ. ओके. म्हणजे सॅलरीच्या बाबतीत 8-10 वर्ष मागे जाऊन परत शून्यापासून सुरुवात केली. आय स्टार्टेड वर्किंग एज फ्रीलान्सर, मग ट्रेनर, मग लर्निंग अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट्स हँडल केलं प्रीमियम लर्निंग्समध्ये माझ्या मागच्या कंपनीत. आणि मग आत्ता ऑक्टोबर 2025मध्ये मी स्वतःची ट्रेनिंग अकॅडमी सुरू केली. कधीच विचार केला नव्हता, पण दिस इज वॉट आय लव्ह, लिव्ह, ईट, एन्जॉय. दॅट्स इट. कम्युनिकेशन. यू लव्ह द कम्युनिकेशन. येस. ते म्हणजे जितकं मला जेवण गरजेचं आहे तितकंच कम्युनिकेशन माझ्या आयुष्यात असणं गरजेचं आहे. आणि म्हणून आय डिसाइडेड टू ॲक्च्युली थ्रो माय सेल्फ इन टू इट कम्प्लिटली. आणि ॲज यू नो आता माझी स्वतःची ट्रेनिंग अकॅडमी आहे. येस, ॲब्सोल्युटली. सो यू सेड अबाउट कम्युनिकेशन, राईट? सो कम्युनिकेशन म्हणलं की इंग्लिश शिकावंच लागतं. अँड इंग्लिश खरंच इम्पॉर्टंट आहे का आजच्या एजमध्ये? ओके. सो इंग्लिशच्या बाबतीत काय सांगू का? हां, इम्पॉर्टंट आहे का? तर त्याचं उत्तर होच आहे. पण नॉट इन एव्हरी सेन्स. म्हणजे आता काही ठिकाणी जिथे मराठीत बोलून कामं होऊ शकतात तिथे इंग्लिश नाही आलं तरी जमतंच. जसं आपल्याला आता तमिळ भाषा समजा उदाहरणार्थ येत नाही तर आपल्याला अडतं का? नाही. पण जर आपण त्या क्षेत्रात त्या प्रदेशात उद्या गेलो तर तिथे आपलं काम अडणार. बरोबर. तिरुपतीला गेलो, तिथली भाषा येत नाही म्हणून आपल्याला लोकांशी कनेक्ट करता येत नाही, बार्गेन करता येत नाही, राईट? सो इंग्लिशच्या बाबतीत झालंय काय की इंग्लिशचा जो एरिया ऑफ इन्फ्लुएन्स आहे ना तो प्रचंड मोठा आहे. प्रचंड. म्हणजे असं महाराष्ट्रात, पुण्यात आपण बाहेर गेलो आता स्टुडिओच्या तरी असं होणार नाही की सगळी माणसं मराठी दिसतील. शक्यच नाही. कॉस्मोपॉलिटन आहे जवळपास प्रत्येक शहर आता. बरोबर. आणि मग सगळ्यांना कॉमन बांधून ठेवणारा धागा आजच्या घडीला सगळ्यात मेजर कोणता आहे? तर तो इंग्लिश. आणि म्हणून इंग्लिश येणं गरजेचं आहे. इंग्लिश इंटेलिजन्स अजिबातच नाही आहे, ठीक आहे? पण तुमच्या इंटेलिजन्सला ग्लोबली पोचवू शकणारा पासपोर्ट आहे. राईट. येस. म्हणून इंग्लिश गरजेची आहे. मी आता रिसेंटली एक मूवी बघितली, मराठी मूवी क्रांतिज्योती विद्यालय. त्यामध्ये सुद्धा सेम दाखवलंय की दे आर एव्हरीवन आर आउट ऑफ द इंडिया. येस. सगळे वेल सेटल्ड आहेत. त्यांनी मराठी मीडियमपासून त्यांनी सुरू केली, शिकले मराठी मीडियममध्ये. अँड दुबई, UK अशा ठिकाणी ते सेटल्ड आहेत. बरोबर. सो दिस इज वाय द इंग्लिश इज मोर इम्पॉर्टंट, राईट? अँड ऑल्सो एक क्वेश्चन आहे, जसं तुम्ही म्हणलं की बुद्धिमत्तेला इंग्लिश कम्पेअर नाही करत, राईट? सो इंडियामध्ये इंग्लिशला डायरेक्ट इंटेलिजन्स सोबत जोडलं जातं अजून सुद्धा, ठीक आहे? या माइंडसेटचा रुरल किंवा सेमी अर्बन बॅकग्राऊंडच्या स्टुडंट्सवर काय इम्पॅक्ट होतो? खूप परिणाम होतो. खूप परिणाम होतो. म्हणजे मी तुला एक सांगते की इंग्लिशला आपल्याकडे कसं परसिव्ह केलं जातं. मी तुला सांगते की लहानपणी ना मी कस्टमर केअरशी जेव्हा नवीन फोन आले, कस्टमर केअरवाल्यांशी फोनवर इंग्लिशमध्ये बोलायचे, थोडं मोडकं. आणि आमच्या घरी असं माझी दृष्ट वगैरे काढायची वेळ यायची, कारण त्यांनासाठी अरे इंग्लिशमध्ये बोलते पोरगी. हा, तर म्हणजे त्याचं कौतुकच इतकं म्हणजे प्रचंड होतं की बस, म्हणजे इंग्लिश बोलता आलं म्हणजे काहीतरी खूपच भारी झालं असं एक जे आपल्याकडे आहे ना, काय म्हणता येईल, एक दृष्टिकोन, तो खूप चुकीचा आहे. इंग्लिश भाषा आहे, जस्ट अदर लँग्वेज. मग आपल्याला गणितात किती मार्क पडले हे कधी जगाला माहिती नसतं, पण ती फार भारी इंग्लिश बोलते बरं का, हेच सगळीकडे चर्चेचा विषय होतो. कारण ना आपण त्याला पात्रतेची मोजपट्टी, मी नेहमीच म्हणते की आपल्या पोटेन्शियलचं मेजरमेंट म्हणून पाहतो, विच इट इज नॉट ॲट ऑल. जशी मराठी, जशी हिंदी, जशी कुठलीही भाषा तशी इंग्लिश आहे. ठीक आहे, भाषा शिकायला बुद्धी लागते, इंटेलिजन्स लागतं, पण भाषा म्हणजे इंटेलिजन्स नाही आहे. जसं की फॉर एक्झाम्पल यू आर इन टू डिजिटल मार्केटिंग. येस, ते तुझं स्किल आहे, ते तुझं खरं कौशल्य आहे, बरोबर. बट यू आर गुड ॲट कम्युनिकेशन ऑल्सो, म्हणून तू ते सगळ्यांपर्यंत पोचवू शकतोय एका आणखी वेगवेगळ्या माध्यमातनं. सो कम्युनिकेशन स्किल्स अजिबातच इंटेलिजन्स नाही. आपण ना त्याला आपल्या सेल्फ कॉन्फिडन्सशी, सेल्फ इमेजशी जोडतो की जो इंग्लिश बोलतो तो भारी आणि मला इंग्लिश येत नाही म्हणून मी त्याच्यापेक्षा कमी. मग तो जो एक न्यूनगंड, इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स येतो ना, तो आपल्याला खोलात ढकलत जातो अजून. जसं की, आणि मग येस, एकदा आपण स्वतःशी हारलो ना अभिजित, की मग जगाशी जिंकणं शक्यच नाही. आणि म्हणून म्हणजे इंग्लिश न बोलता येणारी माणसं
जर का मागे राहत असतील तर त्याचं कारण हे आहे, कारण ते इंग्लिशला खूप महत्त्व देतात, इंटेलिजन्सशी जोडतात, राईट. सो इंग्लिशला माध्यम समजून ती शिकली, तिच्यावर जसं शक्य जेवढं शक्य तेवढं प्रभुत्व मिळवता आलं आधुनिक पद्धतीने. आज खूप टूल्स आहेत अवेलेबल नवीन, राईट. सो इफ दॅट हॅपन्स तर तुमचं जे काही इंटेलिजन्स आहे, जे काही स्किल आहे ते तुम्ही खूप खूप ताकदीनं जगभर नेऊ शकता. इंग्लिश इंटेलिजन्स नाही, पण पुन्हा एकदा तेच वाक्य सांगेन, तुमच्या इंटेलिजन्सला जगभर पोचवू शकेल असा पासपोर्ट मात्र इंग्लिश नक्की आहे. ट्रू वेल सेड. वर्षानुवर्षापासून आपण इंग्लिश शिकतो, इनफॅक्ट लहानपणापासून शिकत आलोय, राईट. सो इंग्लिशचा फेअर ॲक्च्युली येतो कुठून? बेसिकली फ्लुएंटली बोलताच येत नाही लोकांना, तर असं का असतं? आता येस अभिजित, आता कसं असतं बघ, आपल्याकडे ना घरात कपाटात एखादा कप्पा असतो जिथं अशी भांडी असतात जी आपण कधीच वापरलेली नाही, ती गंजतात, बरोबर की नाही. मशीन्स खराब होतात ज्या वापरल्या जात नाही. ॲज सिम्पल ॲज दॅट. आपण इंग्लिश शिकलेलो आहे सगळे, मराठी माध्यमातून सुद्धा जे शिकले त्यांना 5वीपासून बेसिक इंग्लिश होतच होतं. मला एक सांग की आता आपल्याला असा कधी ग्रुप मिळाला की बसून आपण इंग्लिशमध्ये डिस्कशन करू? नाही. शिकलो, वापरली कधी? नाही. बरोबर. त्यामुळे एकतर येत नाही ज्यांना, त्यांना भीती वाटतेच, आणि येत जरी असली, शिकली जरी असली तरी ती कधीच वापरली नाही, कधीच नाही, कधीच नीट प्रॅक्टिस नाही केली आणि डायरेक्ट वर्ल्ड कप फिनाले खेळायला गेलो, काय होईल? नॉट पॉसिबल. 1-0 आउट हो की नाही. हा, तर तसंच होतं. आपण एरवी कधीच इंग्लिश बोललेलो नसतो, कधीच नाही. मग डायरेक्ट आपण बोलणार इंटरव्ह्यूजमध्ये, डायरेक्ट बोलणार एखाद्या प्रेझेंटेशनमध्ये, किंवा डायरेक्ट एखादं पॉडकास्ट इंग्लिशमध्येच करावं लागतं, है ना, असं होतं. आणि मग आधीची जी सवयच नाही, कम्फर्टच नाही, वातावरणच नाही, तर मग ते अचानक होणं शक्य नाही. मग काहीतरी गडबडतं, टमाटे अंडे पडतात, ठीक आहे, प्रेझेंटेशन चुकतं, लोक हसतात, मग त्याची लाज वाटते, अपमान वाटतो. मग अपमान वाटला की आपण पुन्हा एकदा तेच वाक्य मी म्हणेन, स्वतःशी हरतो. स्वतःशी हरलो की मग जगाशी जिंकणं अशक्य. मग असं होत 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 तो कॉन्फिडन्स आहे ना, इट टॉपल्स डाऊन एव्हरी सिंगल टाईम. म्हणून इंग्लिशची भीती वाटते. इंग्लिशची भीती कमी करण्याचा मार्ग एकच, ॲक्युरेसी आहे, गरजेची आहे, पण मार्ग एकच, तो म्हणजे बोलत राहणं. ते बोलत राहिलो तर त्याला नॉर्मलाइज करू शकू आपण आपल्या आयुष्यात. आणि ते एकदा नॉर्मलाइज झालं की हां येतं, मी बोललेलो आहे आधी थोडंफार, तर मग ते सोपं वाटत जातं. बोलत राहणं आणि प्रॅक्टिस करणं ह्याच्यातूनच आपली डेव्हलपमेंट. ॲब्सोल्युटली. राईट. खूप जणांना वाटतं की कॉलेजनंतर आपण इंग्लिश शिकणं इज टू लेट, नाही शिकू शकत, आता खूप लेट झालं या गोष्टीला. पण इंग्लिश स्किल्स इम्प्रूव्ह करण्यासाठी खरंच काही एज लिमिट आहे का अशी? मी खूप इंटरेस्टिंग फॅक्ट सांगते की माझा जो प्रोग्राम आहे इंग्लिश इंजिनिअरिंग, त्यामध्ये ना येस आय हॅव वर्किंग प्रोफेशनल्स, आय हॅव होम मेकर्स, पण ना खूप सिग्निफिकंट नंबर ऑफ पीपल आर रिटायर्ड पीपल. आणि त्यांची कारणं खूप इंटरेस्टिंग आहेत. त्यांचं कारण काय सांगते की त्यांची मुलं परदेशात सेटल्ड आहेत, त्यांना परदेशात जावं लागतं, म्हणून त्यांना इंग्लिश शिकायचं आहे असं. किंवा काही जण जे खूप छान छान पदांवरनं निवृत्त झालेले आहेत, मग आता त्यांना ना सोशल सर्कल्समध्ये बोलवलं जातं आणि किंवा भाषणं द्यायची असतात, राईट. तर मग अनेक ठिकाणी, मराठीत असेल तर छानच, ठीक आहे, नाही, आणि मराठीत असेल तर तो कम्फर्ट असतो, मराठीत सुद्धा भाषण करायला शिकावं लागतं. हॅव्हिंग सेड दॅट ते आपण जरा वेळ पार्क करू. पण ना की ह्या कारणासाठी की परदेशात जायचं आहे, मुलांना भेटायला जावं लागतं, तेव्हा मला इंग्लिश यायला पाहिजे, तिथं राहिलो तर मला इंग्लिश यायला पाहिजे, म्हणून आपल्याकडे जे शिकायला आले आहेत असे अनेक रिटायर्ड लोक आहेत. आणि तुम्हाला एक सांगते, ते रिटायर्ड आहेत, त्यांच्याकडे जरा वेळ आहे, त्यामुळे ते इतकं मनापासून वेळ देतात आणि त्यामुळे ते सगळ्यात पुढे आहेत. तर एज लिमिट अजिबातच नाही. हां, एज लिमिट कधी याच्यामुळे इम्पॅक्ट करते की इतकी वर्ष मला जमलं नाही, आता कसं जमेल, अशी जी भीती मनात घर करून बसलेली असते ना, त्या भीतीच्या फक्त पलीकडे गेलो की सगळं सोपं होतं. म्हणजे भिंतीच्या पलीकडे तो आपल्या स्वप्नांचा महाल आहे, मी असं नेहमी म्हणते. मग माझं ना, आपण इंग्लिश बोलायला शिकणं ही सेकंड स्टेप असते. आपण इंग्लिश बोलू शकतो
हा आत्मविश्वास येणं हा माझ्या प्रोग्रामचा पहिला पार्ट असतो. त्याच्यामुळे एकदा फक्त तुम्हाला सांगू का, एकदा असं वाटणं गरजेचं आहे की हा जमू शकतं इंग्लिश, जस्ट अ अदर लँग्वेज, आणि मग बोलता येतं. ॲब्सल्युटली नो एज लिमिट, ॲब्सल्युटली नो. ट्रू. थोडंसं कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन आपण जरा मेहनत करून थोडं शिकलं तर येऊन जाणार सगळं. डेफिनेटली. आणि सगळ्यात मेन म्हणजे इथून सुरू होतं, किंवा इथून मी असं म्हणेन की डोक्यात आपल्या पक्क बसलेले की मला तर जमणारच नाही. एकदा लोक- ठरवलं तर येस येस, हा मला जमणारच नाही असं म्हणल्यावर जमूच शकत नाही. ठीक आहे, पण जमूच शकतं असा विश्वास आला ना, आणि तो विश्वास द्यावा लागतो लॉजिकली एक्सप्लेन करून, एक्सपिरियन्स देऊन त्यांना. तर मग तेच इंग्लिश इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा आधी आपण त्यांना तो विश्वास देतो. ते जेव्हा थोडं थोडं बोलायला लागतात त्यांना त्याचे आपल्याला यायला लागलं की बोलताय है ना, आणि मग ते बोलत बोलत जातात. सो येस, एव्हरीथिंग स्टार्ट हिअर. फ्रॉम द माइंड. येस येस. खूप लर्नर्स मराठी मदर टंग्स आहेत किंवा हिंदी आहे, Yes, yes. ठीक आहे, किंवा ते ट्रान्सलेट करून बोलतात. इंग्लिश पहिलं ट्रान्सलेट करून मग ते हे करतात. Yes. ओके, हां. आणि मग मध्येच अटकतात बोलताना. बरोबर. सो इंग्लिशमध्ये डायरेक्ट विचार किंवा थिंकिंग कशी करायची आणि कसं स्टार्ट करायचं? येस, खूपच छान आणि महत्त्वाचा प्रश्न विचारलास तू. हा सगळ्यात इंग्लिश फ्लुएन्सीच्या बाबतीत होणारा सगळ्यात मेजर घोळ आहे. आता जे माझे विद्यार्थी आहेत ना, ते का आलेले आहेत इंग्लिश इंजिनिअरिंगमध्ये, कारण त्यांचं असं असतं की आम्ही वर्षानुवर्ष इंग्लिश शिकलेलो आहोत, बरोबर. ग्रामरचे नियम आम्हाला पाठ आहेत, पण बोलता अजून पण येत नाही. कुठे गेलं तर फ्लुएंटली बोलता येत नाही, बोलले तरी ते ब्रोकन सेंटेन्सेस बोलतात. ह्याचं कारण असं आहे की ग्रामर शिकणं गरजेचं आहे का? 100% गरजेचं आहे, पण फक्त ग्रामरवर वी कॅनॉट रिलाय, राईट? म्हणजे काय होतं की बघा, आपण बुटाची लेस बांधत असताना पळू शकतो का? नाही ना. हां, बुटाची लेस बांधत असताना आपण पळू शकत नाही. तसं आपल्या मनात आलेलं, आपल्या मातृभाषेतून आपल्या मनात आलेलं वाक्य इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करत असताना आपण बोलू शकत नाही. ते ट्रान्सलेट होऊ द्यावं लागतं, मग आपण ते इंग्लिशमध्ये बोलणार. ट्रू. मग ह्या गोळ्यात काय होतं मी सांगते की लेट्स से यू आर माय मॅनेजर. हां, तू मला काहीतरी प्रश्न विचारला, मग मी त्याचं उत्तर मराठीत तयार केलं, मग आता मी ट्रान्सलेट करणार, मग आता मी इंग्लिशमध्ये बोलणार, तोपर्यंत मोमेंट निघून गेलेली असते. एक्झॅक्टली. आणि मग काय, मग तिथे आपला जो इन्फ्लुएन्स आपण अदरवाईज क्रिएट करू शकत होतो तो होत नाही, राईट? तर येस, त्यामुळे इंग्लिशमध्ये विचार करता येणं हे गरजेचं आहे. करता येतो का? 110% करता येतो इंग्लिशमध्ये. इट्स अ प्रोसेस, इट्स अ प्रोसेस, वी हॅव टू गो थ्रू प्रोसेस. जसं की आता एक पिक्चर रिडिंगवाली एक टेक्निक आहे बरं का, की ज्याच्यामध्ये वी डोंट गिव्ह देम अ सेकंड, एक सेकंडसुद्धा नाही. हे हा फोटो पटकन एक्सप्लेन करा इंग्लिशमध्ये. सो दे डोंट थिंक, दे डोंट गेट अ मोमेंट टू थिंक अबाउट इट इन इंग्लिश, आणि त्यांना सॉरी इन मराठी अँड देन ट्रान्सलेट अजिबात नाही, आणि दे स्टार्ट स्पीकिंग इन इंग्लिश. आता एक सेंटेन्स एक्सपेन्शन ड्रिल नावाची एक टेक्निक आहे. हां, त्याच्यामध्ये म्हणजे पीपल गेट माइंड ब्लोन की अरे ह्यातला असा एकही शब्द नाही की जो मला येत नव्हता, पण तरी मी इतकी मोठी वाक्य का बनवत नव्हतो. मोठी लेंदी वाक्य बनवता येणं इंग्लिशमध्ये खूप सोपं आहे टेक्निकली पाहिलं तर. टेक्निकली. येस, त्याच्यामुळे फ्लुएन्सीच्या बाबतीत सगळ्यात मेजर घोळ मी सांगते तुला काय होतं की ना, टू बी फ्लुएंट इन इंग्लिश यू डोंट नीड परफेक्शन. ग्रामॅटिकल परफेक्शनची खरंच गरज नाही. यू नीड परमिशन. परमिशन कशाची? तुमच्या मनाची परमिशन तुम्हाला मिळाली पाहिजे. अरे चुकलो तर कसं, है ना, मला तर घाबरतात, त्याला घाबरतात. कोणी मला हसलं तर काय. हां. मग ह्या भीतीनं आपण बोलायचं टाळतो. तुम्हाला परफेक्शन नाही पाहिजे, तुम्हाला परमिशन पाहिजे. परमिशनची गरज. तुम्ही बोलत असताना तर तुम्हाला कोणी मध्येच अडवणार नाही ना की अरे इथे हॅज नाही हॅव म्हणायचं होतं, हो की नाही? असं तर होणार नाही. हां, त्यामुळे बोला. सध्या हे बघा, परफेक्शन यू विल अचीव्ह ओव्हर द टाईम, पण त्याच्यामुळे तुम्ही बंद करू नका तुमचा इंग्लिश फ्लुएन्सीचा प्रवास. परफेक्शन हा प्रोग्रेशनच्या वाटेवरचा सगळ्यात मोठा शत्रू आहे असं मी म्हणेन. त्यामुळे हू एव्हर इज ट्राईंग टू वर्क ऑन फ्लुएन्सी, त्यांनी आत्ता ह्या क्षणी आजपासून बोलायला सुरुवात केली पाहिजे. बिंदास बोलायचं, बिनधास्त बोलायचं. येस येस, न विचार करता जसं येईल तसं इंग्लिश बोलायचं, आणि हळूहळू मग ते डेव्हलप होणार. एक्झॅक्टली. कारण गाभा आणि कोर तर काय आहे, तुम्ही ज्या गोष्टीचे एक्सपर्ट आहात, तुम्ही ज्या विषयाबद्दल बोलताय, दॅट इज युअर कोर, राईट? हां, त्यामुळे इंग्लिशला मीडियम समजा,
बोलत राहा, ओव्हर द टाइम त्याच्या खेरसीवर काम करा. पण मी जोपर्यंत परफेक्ट होणार नाही तोपर्यंत मी बोलणारच नाही असं म्हणल्यावर ते परफेक्शनही कधी येत नाही, ते प्रोग्रेशनही कधी सुरू होत नाही आणि मग अपुरी राहतात स्वप्न. येस. एक्झॅक्टली. तुम्ही इतक्या वर्षापासून ट्रेनर आहात, राईट? सो तुम्ही काही आणखी जास्त टिप्स देऊ शकता का की या लँग्वेजला ओव्हरकम कसं करता येईल, आपल्याला अचीव्ह कसं करता येईल? ओके. येस. आता हे बघा, म्हणजे इतक्या वर्षांच्या माझ्या अनुभवात मी काय पाहिलेलं आहे की एकतर लोकांना शब्द सुचत नाहीत, बरोबर. वोकॅबचा प्रॉब्लेम आहे. दुसरा प्रॉब्लेम होतो की शब्द सुचले तरी ते वाक्यात जोडता येत नाही, वाक्य बनवता येत नाही, सेंटेन्स कन्स्ट्रक्शनचा प्रॉब्लेम. आणि एखाद वाक्य बनवलं जरी तरी फ्लुएंटली बोलता येत नाही. ठीक आहे, हे 3 मुद्दे आहेत. मग टिप्स मी काय देईन इफ आय हॅव टू टेल यू, तर सगळ्यात मेजर टिप आधी देते, मग ह्या 3 विषयांवर एक एक करून बोलते. सगळ्यात महत्त्वाची टिप आहे की इंग्लिश, आता माझा स्वतःचा प्रोग्राम आहे तरी पण मी सांगते की तुम्हाला एक प्रोग्राम किंवा एक क्लासरूम बदलू शकत नाही तुमचं इंग्लिश पूर्णतः. व्हॉट कॅन चेंज यू ॲज अन इंग्लिश स्पीकर कम्प्लिटली इज युअर ॲटिट्यूड. त्याला भिनलं पाहिजे. ती म्हणजे उठता बसता झोपताना ना तुम्हाला विचार आला पाहिजे, एस्पेशली अबाउट इंग्लिश वोकॅब, की अरे ह्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात. तसं मी क्लासमध्ये सुद्धा म्हणते की तुम्ही आता समजा, लेट्स से टेक अ होम मेकर ॲज अन एक्झाम्पल, की तुम्ही पोळ्या लाटतायत, तर मग मी काय करते आत्ता, अरे ह्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये, हे ना हा अप्रोच डेव्हलप झाला पाहिजे. अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर समजा आपण आता रील्स, हू इज नॉट ऑन इंस्टाग्राम दीज डेज, हो की नाही, रील्स पाहतो आणि आपले बॉलिवूडचे हिंदी पिक्चर सुद्धा हिंदी नसतात आजकाल, ते 40-50% इंग्लिशमध्येच बोलतात कॅरेक्टर्स, हो की नाही. तर मग कितीतरी रील्स सर्क्युलेट होत राहतात. प्रत्येक रीलमध्ये अच्छा हा शब्द म्हणजे काय, आता काही 2-4 दिवसापूर्वी जे आमचं सेशन झालं त्याच्यामध्ये ना मी ह्या रीलचं उदाहरण दिलं की एक दिवस मी एक रील पाहत होते, ऐश्वर्या राय वॉज स्पीकिंग अबाउट समथिंग अँड शी सेड आय डोंट वॉन्ट टू साऊंड प्रिझम्शियस. अच्छा म्हणजे काय, लगेचच शोधता आलं पाहिजे. आणि एकदा मला एकतर कॉन्टेक्स्टनी आपल्याला कळतं की त्या शब्दाचा काय अर्थ असेल आणि मग आपण तो शोधला की पक्का अर्थ मिळतो. पण ती रील आहे ना, ते व्हिज्युअल आहे, बरोबर, त्यामुळं तो कॉन्टेक्स्ट, ते व्हिज्युअल आणि तो शब्द ते एकत्र आले ना, मग ते तुम्ही विसरत नाही. म्हणजे मग तुम्ही रील्स बघताय ना, मग त्यातले शब्द ग्रास्प करायचा प्रयत्न करा ना. ठीक आहे, तुम्ही वेब सिरीज बघतायत ना, तर ते काय शब्द वापरतायत, काय एक्सप्रेशन्स वापरतायत, त्याकडे लक्ष द्या. तर ते जेव्हा भिनतं ना की मला प्रत्येक गोष्टीला काय म्हणतात. आणि हे बघा, आता जसं की आय एम अ कोच, कम्युनिकेशन कोच, तर मला ना जिमचे जे आता नाव यू गो टू जिम, ठीक आहे, यू वर्कआउट, तर तुला जिममध्ये जे प्रोसेसेस केले जातात, एक्सरसाइजेस केले जातात, त्यांची नावं माहिती असतील, मला ते माहिती नाही, कारण इट्स नॉट माय कप ऑफ टी, इट्स नॉट माय एरिया ऑफ इंटरेस्ट, राईट. तर मग मी जे करते त्या क्षेत्रातल्या ज्या गोष्टी आहेत त्यांची सगळी नावं मला इंग्लिशमध्ये माहिती पाहिजेत. त्यांना इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे माहिती पाहिजे. आत्ता आपण बसलोय, ह्याला काय म्हणतात, आता हा टेबलच आहे म्हणा, पण ह्या झाडाला काय म्हणतात हे सतत डोक्यात आलं ना, तर एकतर आपल्यासाठी जी रेलेव्हंट वोकॅब्युलरी आहे, ज्याची आपल्याला गरज पडणार आहे, ती वोकॅब्युलरी डेव्हलप होते. ठीक आहे, तर इंग्लिशच्या बाबतीत काय व्हायला पाहिजे, तर ॲटिट्यूड चेंज झाला पाहिजे. ते इट्स नॉट लाईक 1 hour जॉब की अच्छा 1 तास क्लास असतो तर मी तेवढा 1च तास इंग्लिश ऐकणार बघणार तेवढं नाही पाहिजे. नाही, ते तो तुमच्या आयुष्याचा पार्ट झाला पाहिजे. तरच तुम्हाला तो फरक दिसेल, नाहीतर दिसणार नाही. दिस इज फॉर शुअर. वोकॅबच्या बाबतीत अजून एक गोष्ट सांगते. आपला काय प्रॉब्लेम झालेला आहे, आपण खूप जुन्या पुराण्या सरधोपट पद्धतीनं वोकॅबवर काम केलेलं आहे आतापर्यंत. म्हणजे 5 शब्द पाठांतर रोज वगैरे. तर आणि ते कधी कामाला आले नाहीये, त्यातले 70% शब्द कामाला येत नाहीत, कारण ते आपण कधी वापरत नाही. पुन्हा मुद्दा हा आहे की जे आपल्याला कामाला येणार आहेत ते शब्द शिका, म्हणजे ज्या क्षेत्रात आपण आहोत, बरोबर.
अजून एक गोष्ट जे कायम कामाला येतात ते म्हणजे ॲडजेक्टिव्स, विशेषण. विशेषण. येस, समोरचा कसा दिसतोय, तुम्हाला कसं फील होतंय, कसा अनुभव होता, जागा कशी आहे, हे सगळं सगळं सांगायला लागतात ॲडजेक्टिव्स. दुसरी गोष्ट जी खूप कामाला येते ती म्हणजे फ्रेझल व्हर्ब्स. फ्रेझल व्हर्ब्स म्हणजे रोजच्या आयुष्यात जे आपण छोट्या छोट्या गोष्टी करतो ना, म्हणजे आता कॅन्सल करणं त्याला कॉल ऑफ म्हणतो, बसमध्ये चढणं त्याला गेट इन म्हणतो, है ना. हे जे छोटे छोटे फ्रेझल व्हर्ब्स आहेत ते जर का खूप शिकले तर लगेचच बोलण्यात ते उतरू शकतात आपल्या. अँड यू स्टँड आउट फ्रॉम द पीपल ॲज वेल. असं तुम्ही वेगळे दिसता लोकांपासून ॲब्सोल्युटली. आणि तुमच्या इंग्लिश वोकॅबमध्ये पण सुधार होतो. खूप खूप अगदी. त्यामुळे ॲडजेक्टिव्ह, फ्रेझल व्हर्ब्स आणि एक जादुई मेथड आहे बरं का. तर आपण त्या बाबतीत आपल्या ऑडियन्सला कुठलं सेशन देऊ शकलो तर नक्की देऊयात. नक्की, वी विल नक्की. स्पीक अबाउट इट लेटर. तर रूट वर्ड्स नावाची मेथड आहे, नो द रूट्स. तर ती इट इज लिटरली मॅजिकल. म्हणजे एका शब्दापासून त्या सेशन्समध्ये आपण काय करतो मी सांगते, एक शब्द घेतो, त्या शब्दाचं रूट शोधतो, त्या रूटवरनं जे तयार झाले ते डिराइव्ड वर्ड्स काढतो. प्रत्येक डिराइव्ड वर्डमध्ये एक एक वेगवेगळा रूट असतो परत. मग ते असं एक्सपॅन्ड होत जातं आणि 1-1.5 तासाच्या सेशन्समध्ये आपण जवळपास 100 शब्द लॉजिकली शिकतो. आणि ते लॉजिकली शिकल्यामुळे ते पाठ नाही करावे लागत, ते समजतात. हे आपल्याला कधीच शिकवलं गेलेलं नाही आहे. त्यामुळे मग आपण काय म्हणतो धोर मेहनत करत बसलेलो आहोत. सो यू नीड टू बी स्मार्ट इन टर्म्स ऑफ वोकॅब. ग्रामरच्या बाबतीत टेन्सेस आलेच पाहिजेत एकदम. म्हणजे ग्रामर ठीक आहे, बाकीचं ऑन द फ्लाय ओव्हर द टाईम तुम्ही शिका, पण टेन्सेस परफेक्ट झालेच पाहिजेत. म्हणजे आपल्या प्रोग्राममध्ये पहिले 3 आठवडे आपण टेन्सेसवरती काम करतो की पक्केच झाले पाहिजे, कारण टेन्सेसचा कॉन्फिडन्स आला की आपण चुकणार नाही बेसिक सेंटेन्स कन्स्ट्रक्शनमध्ये. आणि फ्लुएन्सीच्या बाबतीत जसं मी 1-2 टेक्निक्स मगाशी सांगितल्या होत्या की सेंटेन्स एक्सपॅन्शन ड्रिल, पिक्चर रीडिंग, अशा खूप टेक्निकल कॉन्सेप्ट्स आहेत, टेक्निक्स आहेत. ते शिकत गेलो ना की सायंटिफिकली, लिंग्विस्टिकली, लॉजिकली आणि सगळ्यात मेन म्हणजे मॅजिकली इम्प्रूव्ह होते फ्लुएन्सी. एकच गोष्ट आहे की आधुनिक काय पद्धती आहेत, सायंटिफिक काय आहे, ह्या दृष्टीने त्याच्याकडे बघितलं जाणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या स्किल्स शिकून सुद्धा आपण घरच्यांसोबत, फ्रेंड्ससोबत तेवढंच त्या पद्धतीनं कम्युनिकेट करणं पण इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा बोललास. येस, त्याशिवाय तुमचं इंग्लिश सुधरू शकत नाही. ॲब्सोल्युटली नॉट. मी जसं म्हणाले की किती पण भारी भांड असू दे, ते तुम्ही ठेवून दिलं वर्षानुवर्ष त्याला नाही होत. गंजच चढ लागणार, हो की नाही. तसं हे वापरलं गेलं पाहिजे. दरवेळी तुम्ही जेव्हा बोलता ना, एक वाक्य तुम्ही फ्लुएन्सीच्या राजमार्गावरती एक पुढचं पाऊल टाकत जाता. राईट. सो दॅट्स अबाउट इट. त्यामुळे बोलत राहणं विदाउट वरिंग अबाउट परफेक्शन इज द की ॲट दी एंड. येस. आता हे झालं इंग्लिशबद्दल. ओके, आता इंग्लिश आलं म्हणजे कम्युनिकेशन जमलं असं आहे का? येस, कम्युनिकेशन माझा सगळ्यात आवडता विषय. येस, कम्युनिकेशन कोच आय कॉल माय सेल्फ व्हेरी प्राऊडली. कारण मी तुला सांगते की कम्युनिकेशन जमणं म्हणजे जादू येण्यासारखं आहे, कोणत्याही क्षेत्रात असू दे, कोणत्याही. त्यामुळे येस, कम्युनिकेशन स्किल्स आलंच पाहिजे. बरं, हां, पण मग इंग्लिश आलं, इंग्लिश भाषा जमली म्हणजे कम्युनिकेशन आलं का? तर अजिबात नाही. त्याचं एक उदाहरण घेऊया. तुला आठवतं का की आता आपण शाळा जरी बऱ्याच जणांची मराठी माध्यमातून झालेली असली, इफ नॉट यू तरी मॅक्झिमम लोकांची जी मराठी माध्यमातून झालेली असते, ते जेव्हा कॉलेजेसमध्ये वगैरे गेले, जेव्हा इंग्लिशमधनं ग्रॅज्युएशन करायला लागलं, तेव्हा असे एखादे तरी प्रोफेसर तुला आठवतात का की जे खूप बोर करायचे? हो, ॲब्सोल्युटली आठवतं. कधी एखाद्या क्लासमध्ये झोप लागलेली आहे का? खूप वेळा. मी तर असं होतं प्रत्येक क्लासमध्ये झोपायचो. मग असं का असं होतं? बरं, मग ते इंग्लिशमध्ये बोलत नसतात का? इंग्लिशमध्येच तर बोलत असतात ना, पण भारी बोलतात का? नाही ना. नॉर्मल, एव्हरीथिंग नॉर्मली, मोनोटोनस. एक्झॅक्टली. मग एखादा माणूस बोलत असताना आपल्याला झोप लागणं हा त्या माणसाचा किती मोठा अपमान आहे, त्याच्या संवाद कौशल्याचा. पण का आता वे ह्युमन्स काय करणार? आपण आली झोप, नाही झालो कनेक्ट, करणार काय?
पण एखाद्याचं सेशन इतकं भारी असतं ना इंटरेस्टिंग की वी बेसिकली लाईक दिस थ्रू आउट. हा. अरे सांगा है ना लगेच कम्युनिकेट होतं ते लगेच. हां. सो ना कम्युनिकेशन म्हणजे आता ह्यांना हे इंग्लिशमध्येच बोलायचंय म्हणजे भाषेचा प्रॉब्लेम होता का प्रोफेसर्सचा? नाही, प्रॉब्लेम होता कम्युनिकेशन स्किल्सचा. बरोबर की नाही? कोणत्याही भाषेत नेमकं बोलता येणं म्हणजे मुद्देसूद, कॉन्फिडंट, क्लिअर, कनेक्टिंग. समोरच्या माणसाला तुमच्याशी कनेक्टेड फील झालं पाहिजे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जे आपल्याला पाहिजे असतं ते म्हणजे कन्व्हिन्सिंग. तो कन्व्हिन्स झाला पाहिजे समोरचा व्यक्ती, राईट? सो दिस इज इट. ह्याला म्हणतात कम्युनिकेशन स्किल्स. मग आता जसं की मुद्देसूद बोलण्याच्या खूप पद्धती आहेत. त्या तुम्ही एकदा शिकल्या हां की मग तुम्ही मराठीत बोला, गुजरातीत बोला, हिंदीत बोला, संस्कृतमध्ये बोला की आणखी कुठल्या फ्रेंचमध्ये बोला, तरी पण तुम्ही बोलणार मुद्देसूदच, राईट? सो भाषा इज टेक्निकल, फॉर्म्युले आहेत, सगळं आहे. कम्युनिकेशन इज एन आर्ट. आणि ते एकदा जमलं ना, नेमकं मुद्देसूद, कॉन्फिडंट, इन्फ्लुएन्शियल, इम्पॅक्टफुल, कन्व्हिन्सिंग, की मग ते तुम्ही कुठल्याही भाषेत तुम्ही ते इम्प्लिमेंट करू शकता, उतरवू शकता. सो कम्युनिकेशन स्किल्स आणि इंग्लिश पूर्णतः वेगळ्या गोष्टी, टोटली. राईट. आणि खूप जण याच्यात गल्लत करतात बरं का. त्यांना असं वाटतं की मला इंग्लिश आलं, मी तर इंग्लिशमध्ये बोललो, तरी पण माझं कसं सिलेक्शन नाही झालं. दादा, कनेक्ट होणं गरजेचं आहे. येस, राईट राईट. कम्युनिकेशनचे असे कोणते प्रकार आहेत की कोणते गरजेचे आहेत आणि कोणते शिकले पाहिजेत नेमकं? ओके. कम्युनिकेशनचे प्रकार खूप आहेत, खूप. कम्युनिकेशन स्किल्स इज अन अम्ब्रेला टर्म ॲक्च्युली. पण मी त्याला 3 गोष्टी डिवाइड करीन मेजर, जसं करते अदरवाईज. 1 to 1, 1 to many, many to many. ठीक आहे. 1 to 1 म्हणजे जे आपण आत्ता बोलतोय. ओके. येस, 1 to 1 म्हणजे जेव्हा तुम्ही डेटवर जाता, दॅट्स 1 to 1 कम्युनिकेशन. 1 to 1 इज इंटरव्ह्यूज, जॉब इंटरव्ह्यूज. येस, 1 to 1 इज वेन यू स्पीक टू युअर सिनियर अबाउट युअर रेटिंग्स, है ना, अप्रेझल्स, दॅट इज 1 to 1. जेव्हा तुम्ही डील्स क्रॅक करायला जाता बिझनेसमध्ये, तर दॅट इज 1 to 1. हे सगळे 1 to 1 कम्युनिकेशन. त्याचे आपले वेगळे फॉर्म्युले आहेत ना, ते 1 to 1 कम्युनिकेशन इम्पॅक्टफुल होण्यासाठीचे. त्यानंतर आहे 1 to many. 1 to many इज समथिंग दॅट स्टँड्स यू आउट फ्रॉम अदर्स. जसं की प्रेझेंटेशन्स, ओके. है ना. द मोमेंट यू डिलिव्हर सम प्रेझेंटेशन, फॅब्युलस प्रेझेंटेशन, एव्हरीबडी नोज हू यू आर, है ना. एकदम अचानक सगळ्यांसाठी पण विजिबल होऊन जातो. सो इट्स हेल्प यू स्टँड आउट फ्रॉम अदर्स. प्रेझेंटेशन्स किंवा मग पब्लिक स्पीकिंग. प्रेझेंटेशन आणि पब्लिक स्पीकिंग 2 वेगळ्या गोष्टी आहेत बरं का. येस, मग पब्लिक स्पीकिंग म्हणजे जसं की येस भाषणं, हां, मग सामाजिक, सांस्कृतिक, कल्चरल कुठल्याही ठिकाणी असू देत भाषण करता येणं, दॅट इज पब्लिक स्पीकिंग. 1 to many. तर हे आणि मेनी टू मेनी इज रिक्वायर्ड एव्हरीवेअर. जसं की आपण मित्र बसलो तरी एखाद्याचा इम्पॅक्ट असतो बघ. कुठल्या पिक्चरला जायचं तो ठरवणार, है ना. तर दॅट इज ग्रुप डिस्कशन दॅट वी हॅव जनरली. किंवा मीटिंग्स, ऑफिसमध्ये रोज मीटिंग्स होतात. लेट्स से यू हॅव युअर ओन टीम, युअर ओन कंपनी, फर्म. तर तुमच्या टीमसोबत बसून तुम्हाला लंच करत बोलायला पाहिजे, बोलावं लागतं अनेकदा. दॅट इज मेनी टू मेनी कम्युनिकेशन, है ना. तर लंच जी डिप्लोमसी, डिनर डिप्लोमसीज असतात, है ना, तिथे लोक येतात, एकत्र बसतात, तिथे बोलता येणं 4 चौघात, दॅट इज मेनी टू मेनी. तर हे महत्त्वाचे हे 3 प्रकार आहेत. पण त्याच्यात मग खूप सब टाईप्स आहेत, अनेक. पण आय कॅटेगराईज देम मेजरली लाईक दिस. आता तुम्ही बोलले की तुम्ही ऑफिसेसमध्ये बोलता, ह्या सगळ्या गोष्टी बोलतात. सो ऑफिसेसवरनं असं आहे की इंग्लिश अँड कम्युनिकेशन स्किल्स यांचं करिअरच्या बाबतीत काय महत्त्व आहे? कम्युनिकेशन स्किल्सचं काय महत्त्व आहे, इंग्लिशचं काय महत्त्व आहे, तर म्हणजे आय डोंट वॉन्ट टू साऊंड काय म्हणता येईल एक्झॅजरेटिंग, पण आय रिअली मीन इट की आपल्याला जगण्यासाठी बरं का, जिवंत राहायसाठी जितकं श्वास घेणं गरजेचं आहे ना, तेवढं आपल्याला भारी समृद्ध जगण्यासाठी कम्युनिकेशन स्किल्स गरजेचं आहे बरं का. करिअरमध्ये तर डाऊटच नाही, प्रश्नच नाही. पण आता बघ, लहानपणी आपल्याला खेळणं पाहिजे तर आपल्या आईवडिलांना कन्व्हिन्स करावं लागलेलं आपल्याला, बरोबर. ठीक आहे. त्यानंतर सुट्टी पाहिजे किंवा मला घरी जायचं आहे, पोटात दुखतंय, हे जेव्हा टीचरला सांगायला लागलेलं आहे तेव्हा आपल्याला त्यांना कन्व्हिन्स करायला लागले. त्यानंतर आपल्या ग्रुपमध्ये कोणीतरी ना डिक्लेअर न करता पण एखादा लीडर असायचा शाळांमध्ये, ग्रुप्समध्ये, हो की नाही, मित्रांच्या. तर तिथे पण
त्याच्या कम्युनिकेशनमुळे तो जो कॉन्फिडेंट असतो तो लीडर होतो, राईट? ते होतं, तिथे आपल्याला गरज पडते. त्यानंतर जसं मी म्हणाले की मुलगी पाहायला जायचं किंवा मुलगा पाहायला जायचं आहे, तुम्हाला सांगायचंय की मॅरी मी, तिथे कम्युनिकेशन स्किल्सची गरज आहे. बरोबर. आता करिअरच्या बाबतीत जर तू आता जेव्हा विचारतोयस ना, तर करिअर आपण 2 अँगल्सनं पाहूया, एक म्हणजे जॉब आणि दुसरं म्हणजे बिझनेस. हां, तर करिअरमध्ये तर पहिल्या क्षणापासनं तर शेवटच्या क्षणापर्यंत कम्युनिकेशन तुमची पाठच सोडत नाही. जसं की जॉबमध्ये एंटर करायचं आहे, इंटरव्ह्यूज क्रॅक करायला लागतील, कम्युनिकेशनशिवाय पर्याय आहे नाही. बरं, आता जॉबमध्ये एंटर झालो, जॉब मिळाला, विषय संपला का? नाही, सुरू झाला आता खरा. हां, कारण पहिल्या दिवसापासनं यू विल हॅव टू कनेक्ट विथ युअर कोलिग्स. जितकं तुम्ही छान कनेक्ट करू शकाल तितके तुमचं नेटवर्क वाढत जाईल. युअर नेटवर्क इज नेटवर्थ. बरोबर. तुम्हाला जितके लोक ओळखतात तितकी तुम्हाला मदत होईल, तुमची कामं सोपी होतील. ठीक आहे, मग मीटिंग्ज आहेत, प्रेझेंटेशन्स आहेत, सिनियर्ससोबत डिस्कशन्स आहेत. बरोबर. तुम्हाला विजिबिलिटी मिळायची तर तुम्हाला रोज कम्युनिकेट केलंच पाहिजे. एका लेवलवर गेल्यानंतर तुम्ही पर्टिक्युलर तुम्हाला लीड करावे लागतात टीम्स. ते प्रेझेंटेशन्स किंवा कम्युनिकेशनशिवाय शक्यच नाही. आणि ना एका लेवलवर पोचल्यानंतर मग आपल्याला बाहेर बोलवलं जातं एक्सपर्ट म्हणून, एक्सपर्ट ॲडवाईस, एक्सपर्ट स्पीच, तिथे पण बोलावं लागतं, राईट? बिझनेसच्या बाबतीत तर जर बोलायला गेलो ना, तर एक अशी म्हण आहे की जर तुम्हाला हसता येत नसेल छान तर तुम्ही दुकानाचं शटरसुद्धा उघडू नये. कारण नाही, म्हणजे एखादा माणूस आपल्याला खेकसून बोलला तर आपल्याला परत त्याच्या दुकानावर जावं वाटत नाही. तसं जर का तुमचा बिझनेस असेल, यू आर अन एंटरप्रेन्युअर, तर तुम्हाला लोकांशी कनेक्ट करता आलं पाहिजे. माणसं इथे तर 110% नेटवर्क म्हणजे नेटवर्थच आहे. जितके रेफरन्स, जितके क्लायंट्स, तितका तुमचा छान बिझनेस चालणार. तर मग तुम्हाला तुमचं प्रॉडक्ट सेल करता आल्याशिवाय, तुमच्याकडे माणसं आल्याशिवाय ते कसं शक्य आहे? त्यामुळे तुमचं करिअर कोणत्याही क्षेत्रात, बिझनेसमध्ये, जॉबमध्ये, कुठेच कम्युनिकेशन शिवाय पुढे जाऊच शकत नाही, म्हणजे पानही हलवू शकत नाही. आणि मी तुला सांगते, सगळ्यात दुर्दैवी गोष्ट काय माहिती आहे का अभिजित? हे कळतच नाही लोकांना. दे थिंक इट इज ॲक्सेसरी. नो, इट इज ॲब्सोल्युटली द मोस्ट नेसेसरी थिंग विच यू शुड बी डुईंग, है ना? जसं तुम्ही कोड शिकताय ना, त्यासोबत तुम्ही कम्युनिकेशन शिकलंच पाहिजे. कारण मग आपण तेव्हा शिकायला सुरुवात करतो जेव्हा खूप पाणी वाहून गेलं असतं डोक्यावरून, खूप अपमान झालेले असतात, म्हणजे खूप प्रमोशन्स हुकलेले असतात, आणि मग तेव्हा आपण सुरू करतो. नो, तहान लागल्यावर किंवा आपण डिहायड्रेट झाल्यानंतर विहीर खोदण्यात अर्थ नाही ना. आत्ता ह्या क्षणापासून प्रत्येकानं आपल्या कम्युनिकेशनवरती काम केलं पाहिजे. सुरुवातीपासून, ज्यापासून जर समजा तुम्ही बिझनेस टाकत आहात, जसं तुम्ही म्हणा, तर त्या दिवसापासून कम्युनिकेशन शिकणं खूप इम्पॉर्टंट आहे. येस, ॲब्सोल्युटली. माय क्वेश्चन इज द डिग्री मोस्ट इम्पॉर्टंट दॅन द कम्युनिकेशन? ओके. हां, म्हणजे ना दोन्हींचं आपलं आपलं महत्त्व आहे, मी असं म्हणेन. म्हणजे डिग्री कॅन लँड यू टू द इंटरव्ह्यू रूम, ठीक आहे, पण त्या इंटरव्ह्यू रूममधनं ऑफर लेटर बाहेर घेऊन यायचं असेल तर कम्युनिकेशन स्किल्स पाहिजे. ॲज सिम्पल ॲज दॅट. आता बघा की समजा एखादी जॉब रिक्वायरमेंट आहे आणि त्यामध्ये 10 लोक इंटरव्ह्यूसाठी आले, तर त्यांनी JD तर वाचलेलाच असतो ना, राईट? दे फील की हां ते रेलेव्हंट आहेत, एलिजिबल आहेत, म्हणूनच ते येतात. सो 19-20च्या फरकानं जवळपास सगळेच एलिजिबल असतात टेक्निकली, डिग्री वाईज. सो येस, यू नीड डिग्री हां टू एंटर, वादच नाही. पण मग जर का सगळेच तुमच्यासारखे डिग्रीवाले आहेत, मग त्यांच्यात स्टँड आउट कसं करणार? आणि आपल्याला तर माहिती आहे की जर 10 इंजिनियर झाले तर जॉब रिक्वायरमेंट एकच आहे. एवढी परिस्थिती आज खराब आहे. तर मग अशा वेळी त्या 10मधनं जो एकच सिलेक्ट होणार आहे तो तुम्ही असावं. म्हणून तुम्हाला कम्युनिकेशन स्किल्सची नितांत गरज आहे. डिग्री तुम्हाला फक्त आणि फक्त एलिजिबल करणार आहे, फक्त एलिजिबल. एम्प्लॉयेबल तुम्हाला तुमचे स्किल्स आणि त्यातही सगळ्यात मेजर म्हणजे कम्युनिकेशन स्किल्स करणार आहे. दॅट्स फॉर शुअर. कारण बघ ना, एक मला अजून असं आठवतं, कितीतरी असे एकदम ग्रम्पी, दुःखी असे वर्किंग प्रोफेशनल्स असतात की ना काम तो मैं करता हूँ, भेजा उसको ऑन साइट. का? कारण भाऊ तू काम करतो किंवा तू हँडल करू शकतो हे कोणाला माहितीच नाही
किंवा तू तिथे जाऊन क्लायंटला हँडल करू शकशील ह्याचा विश्वास कुणाला येत नाही. सो एक अनफेअर ॲडव्हान्टेज मिळतंच जर कम्युनिकेशन स्किल्स असेल. त्यामुळे इट कॅन लँड यू टू द गेट ऑफ युअर करिअर डिग्री. पण तिथून पुढे जर का सर्वायवलच नाही, थ्राईव्ह जरी करायचं असेल तर तुम्हाला कम्युनिकेशन स्किल्सशिवाय ॲब्सल्युटली अजिबातच पर्याय नाही. ओके. वेन इट कम्स टू इंटरव्ह्यूज, लोक इंटरव्ह्यूसाठी घाबरतात, राईट? हो. आणि तर ते का घाबरतात हा एक क्वेश्चन आहे. आणि तुम्ही स्वतः इनफॅक्ट भरपूर इंटरव्ह्यूज घेतलेत, Yes. राईट? तर नेमकं काय चुका होतात अशा लोकांमध्ये? ओके. इंटरव्ह्यूजच्या बाबतीत जर सांगायचं ना, खूप इंटरव्ह्यूज घेतलेत. कधी असं खूप आश्चर्य वाटलेलं की का आलाय बाबा, तू का आलायस इंटरव्ह्यूला? त्या कम्युनिकेशनच्या बाबतीत ना सगळ्यात मेजर प्रॉब्लेम काय, 2 मेजर प्रॉब्लेम सांगते मी काय होतात. एक म्हणजे की ना, लोक इंटरव्ह्यूजला इंटरॉगेशन समजतात. म्हणजे समोर पोलीस बसलाय असं ते कन्सिडर करतात. आणि मग ते जे आहेत ना ते दिसूच देत नाहीत, ते एकदम रोबोट बनवून बोलतात. आणि इंटरव्ह्यूजच्या बाबतीत जो सगळ्यात मेजर प्रॉब्लेम आहे दुसरा, तो म्हणजे लोक प्रिपेअर करत नाहीत. म्हणजे आम्ही तर शेवटच्या मिनिटापर्यंत वाचत होतो मॅडम पुस्तक, तरी नाही बरं. दॅट्स नॉट प्रिपरेशन. ते तर फक्त टेक्निकल ॲस्पेक्ट तुमचं रिवाईज करणं झालं किंवा प्रिपेअर करणं झालं. बट इंटरव्ह्यू इज इक्वली अबाउट युअर कम्युनिकेशन स्किल्स. मी जास्त पण म्हणण्याची माझी इच्छा आहे, पण लेट्स बी पॉलिटिकली करेक्ट. तर इक्वली इम्पॉर्टंट आहे. मी जसं मगाशी पण म्हणाले की 10 लोक जर इंटरव्ह्यूला आले तर कमीत कमी 9-8 लोक तरी एलिजिबल असतातच JD नुसार. तर मग तुम्ही कसे स्टँड आउट होणार जर तुम्ही सांगू शकलात की मी सगळ्यांच्यात कसा वेगळा आहे? लोक ह्याची तयारीच करून जात नाहीत, अजिबात नाही. म्हणजे कित्येक वेळा तरी टेल मी समथिंग अबाउट युअर सेल्फ म्हणल्यावर असं म्हणतात, 1-2 वाक्य सांगतात, थांबतात. मग काय प्रिपेअर केलं तुम्ही, राईट? तर दिस इज इट. तर 2 सगळ्यात मेजर प्रॉब्लेम म्हणजे ते एकतर त्याला इंटरॉगेशन समजतात, घाबरून. नो, इट्स अ कॉन्व्हर्सेशन. का कॉन्व्हर्सेशन? की समजा मी इंटरव्ह्यूवर आहे अँड लेट्स से यू आर एन इंटरव्ह्यूवी. तर मला जाणून घ्यायचं आहे की ठीक आहे, कोडिंग येत नसेल तर अशी मी ट्रेनिंग देईन ना तुला, राईट? पण तू हँडल करू शकशील का जर का कधी काही प्रॉब्लेम आला, राईट? लॉजिक लावू शकशील का जिथे गरज पडेल? दिस इज वॉट आय वॉन्ट टू नो, राईट? त्याच्यामुळे आय वॉन्ट टू नो यू ॲज अ पर्सन एज वेल. म्हणजे पर्सनॅलिटी वाईज हू यू आर, व्हॉट यू हॅव एक्झॅक्टली, हे मला जाणून घ्यायचं असतं. आणि लोक फक्त टेक्निकल गोष्टी रट्टा मारून समजतात की दे हॅव प्रिपेअर्ड वेल फॉर इंटरव्ह्यूज. आणि मग गडबडतात. आउट ऑफ द बॉक्स प्रश्न आला तर काय करणार? एक्झॅक्टली. आणि मी तर युनिट 1च केलं होतं प्रिपेअर. युनिट 2 वर प्रश्न आल्यावर काय करणार, है ना? एक्झॅक्टली. तर दॅट हॅपन्स. तर इंटरव्ह्यूला कॉन्व्हर्सेशन समजलं पाहिजे, मस्त बोललं गेलं पाहिजे. दे शुड स्पीक देअर हार्ट्स आउट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रिपेअर करून गेलं पाहिजे. ॲब्सोल्युटली. जो इंटरव्ह्यू घेतो त्याला बेसिकली ॲज अ पर्सन तुम्ही कसे आहात, ॲज अ व्यक्ती तुम्ही कशा आहात हे जाणून घेण्यापेक्षा जास्त त्याला उत्सुकता असते. बिलकुल. आणि म्हणजे ऑफकोर्स नॉट अबाउट यू. आता तिथे एक असं कन्फ्युजन होऊ शकतं की तुमच्या पर्सनल लाईफबद्दल बोलायची गरज नाही, पण तुमच्या पर्सनॅलिटीबद्दल बोलणं फार गरजेचं आहे ते. आणि एक मला अजून प्रॉब्लेम जो सांगायला आवडेल की जिथे तुम्ही इंटरव्ह्यूवरचं ना डोकं स्विच ऑफ करून टाकता. म्हणजे त्या मोमेंटपासून ना इंटरव्ह्यूवर तुम्हाला तुम्ही आहात की नाही एलिजिबल, तुम्ही केलं पाहिजे की नाही तुम्हाला सिलेक्ट, ह्या विषयापासून दूर जातं. आणि आता आय शो यू युअर प्लेस, ठीक आहे, या मोडवर जातो. कधी मी सांगते, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. वेन यू बी अनऑथेंटिक म्हणजे जे तुम्ही नाही आहात ते दाखवायचा प्रयत्न करताना, तेव्हा इंटरव्ह्यूज फेल जातात. तुमची रेझ्युमेची भाषा आणि तुम्ही पहिल्या 20 सेकंदात जे बोलता ते जर मॅच नाही झालं ना, तर लगेच कळतं की हे रेझ्युमे तर ChatGPT केलेलं आहे सगळं, ठीक आहे. मग मी विचारणार, रेझ्युमेमध्ये हा जो शब्द लिहिला आहे ना याचा अर्थ काय? हे मी नेहमी खूपदा करते, नाही येत समोरच्याला सांगता. मग झालं, अडकलं. द मोमेंट यू साऊंड अनऑथेंटिक ना, दे डोंट वॉन्ट यू. बिलकुलच नाहीच. त्यामुळे ना खोटं अजिबात नाही बोललं पाहिजे. ऑथेंटिक तुम्ही जे आहात तेच सांगितलं पाहिजे. दे डोंट वॉन्ट
काय म्हणता येईल बरं परफेक्ट पीपल आणि नसतं पण कोणी कोणी परफेक्ट शक्यच नाही. त्यांना सुद्धा माहिती हा, आहे त्यांना ऑथेंटिक लोक पाहिजेत, केपेबल पाहिजेत, कॉन्फिडेंट पाहिजेत. दॅट्स व्हॉट दे वॉन्ट. त्याच्यामुळे कधी पण काहीतरी आपण वेगळं भारी दाखवणं, बोलणं, काहीतरी असे शब्द जमा करून आणणं आणि फेकणं इंटरव्ह्यूमध्ये, दॅट नेवर वर्क्स. रादर दॅट मिलिटेट अगेन्स्ट यू. त्यामुळे नेवर बी अनऑथेंटिक. येस. तुम्ही असे स्टुडंट्स पाहिलेत का ज्यांनी झिरोपासून स्टार्ट केलं आणि आज कम्युनिकेशनमुळे ते ट्रान्सफॉर्म झालेत आणि त्यांच्या जर्नीमध्ये नेमकं काय बदललं असं? ॲब्सोल्युटली. म्हणजे हा माझ्यासाठी सगळ्यात आवडता प्रश्न आहे मी म्हणेन. का? कारण एव्हर सिन्स आय हॅव स्टार्टेड वर्किंग इन कम्युनिकेशन, what makes me the happiest it's see the transformation. It's seeing the transformation. म्हणजे जेव्हा लोक कॉन्फिडेंट होत जातात आणि मग त्यांची स्वप्न पूर्ण होत जातात, ते ट्रान्सफॉर्मेशन आपल्या डोळ्यांनी पाहणं इट नेवर गेट्स ओल्ड. तर त्याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर आता मी एक नेहमी दाखवते, एक सचिन म्हणून आपले विद्यार्थी आहेत, त्यात हे सगळे टेस्टिमोनियल्स तुम्हाला दिसतील बरं का आपल्या वेबसाईटवरती वगैरे. तर ही त्यांचं इंटरव्ह्यूज क्रॅकच व्हायचे नाही, म्हणजे सगळे टेक्निकल राऊंड्स क्लिअर व्हायचे, म्हणजे टेक्निकल टेस्ट. आणि ही नेवर क्रॅक्ड एनी इंटरव्ह्यू, म्हणजे पहिला राऊंडच हे व्हायचा. तर सो ही जॉईन्ड अस. मग ते काही 8 दिवसात त्यांचं सगळं बदललं, कम्युनिकेशन किंवा इंग्लिश असं नाही, पण त्यांच्यात तो कॉन्फिडन्स आला. आणि अँड ही क्रॅक्ड हिज व्हेरी फर्स्ट इंटरव्ह्यू आफ्टर दॅट. ही वर्क्स इन अ व्हेरी रिनाऊंड कंपनी. त्यांचे टेस्टिमोनियल्स मला दिसतीलच. त्यानंतर एक उदाहरण मला फार द्यायला आवडतं. अमोल म्हणून आपले विद्यार्थी आहेत, ते अनेक वर्षांपासून कनेक्टेड आहेत आणि अजूनही ही इज पार्ट ऑफ आवर कोहोर्ट. तर खूप 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 स्ट्रगल्ड चाइल्डहुड होतं आय वुड से. कॉमर्समध्ये मग ग्रॅज्युएशन केलं. त्यानंतर सुद्धा ही वॉज स्ट्रगलिंग, है ना, की जे हवं होतं एक्झॅक्टली डिझायर्ड ते कधी मिळालं नाही. मग ऑफकोर्स ही वॉज वर्किंग. त्यांची सगळ्यात भारी गोष्ट की प्रचंड जिद्दी माणूस, की बदलायचंय, लाईफ बदलायचं, लाईफची क्वालिटी. येस, म्हणजे कुटुंबाला सगळं नवीन स्वप्नवत जग दाखवायचं. ह्याच्यानं ही स्कोर वॉज लिट विथ दॅट पॅशन, ॲम्बिशियस. येस. आणि ही वॉज पार्ट ऑफ आवर कम्युनिकेशन स्किल्स प्रोग्राम. आणि त्या कम्युनिकेशन स्किल्सच्या प्रोग्रामच्या दरम्यान ही क्रॅक्ड दॅट इंटरव्ह्यू. दुसऱ्यांदा जेव्हा परत ते दुसऱ्या बॅचला ही जॉईन जस्ट टू प्रॅक्टिस, देन वी गॉट टू नो की तिथूनही परत खूपच मोठी हाईक घेऊन ते दुसऱ्या कंपनीत हे झाले. सो बेसिकली ड्युरिंग द प्रोग्राम ही चेंज्ड 2 कंपनीज अँड ही इज डुईंग फॅब्युलस. एक दिवस तर ही कुड नॉट जॉईन द सेशन, पण ते 5 मिनटं आले. त्यांना फक्त मनातनं ते सांगायचं होतं की मॅडम मी एवढ्यासाठी सेशन जॉईन केलं आहे, हे सांगायसाठी केलं आहे की मी ना आज एक कार बुक करायला आलेलो आहे. ते पण कोणासाठी, तर माझ्या भावासाठी. आणि तो म्हणालेला की आपण घेऊया युज्ड कार. अँड ही सेड नो आपण नवीन घेऊया. आणि ही जस्ट वॉन्टेड टू पास दोज रिगार्ड्स टू मी, म्हणून त्यांनी सेशन जॉईन केलं आणि मी आता जातोय हा कार बुक करायला. अँड ही वेंट देअर. सो लोकांचे इंटरव्ह्यूज क्रॅक होणं हे मी डोळ्यात देखत पाहते. होममेकर्सनी स्वतःचे, आता शक्तीपीठ नावाचा आपला एक प्रोग्राम होता, त्या दरम्यान 3 जणींनी आपले स्टार्टअप सुरू केले. सो दॅट ट्रान्सफॉर्मेशन आय हॅव सीन. कारण त्या बोलायला लागल्या, व्यक्त व्हायला लागल्या. इंग्लिशमुळे ज्या जणी अडकत होत्या, त्यातलं एक उदाहरण म्हणून रोहिणी म्हणून, तर त्या गेल्या त्यांच्या पेरेंट्स टीचर मीटिंगमध्ये मुलीच्या, आणि त्या धडाधड 10 वाक्य बोलून आल्या. सो तो जो आत्मविश्वास किंवा ते जे ट्रान्सफॉर्मेशन होतं, काहींसाठी मीटिंग्समध्ये बोलणं होतं, काहींसाठी इंटरव्ह्यूज क्रॅक करणं होतं, काहींसाठी बेसिकली व्यक्त होता येणं हे होतं. हे सगळं ट्रान्सफॉर्मेशन मी ह्या माझ्या सगळ्या प्रोग्राम्समध्ये डोळ्यात देखत पाहते. आणि अशी शेकडो उदाहरणं आहेत. माझ्याच स्वतःच्या अकॅडमीसोबतचे शेकडो उदाहरणं आहेत. सो दॅट्स व्हॉट आय लाईक टू टेल. अँड इट नेवर गेट्स ओल्ड. त्यांना बदलताना पाहणं. ट्रू. आता तुम्ही सांगितलं की एवढे टेस्टिमोनियल्स आहेत अँड मगाशी तुम्ही सुद्धा हेही बोलला की आजकाल ChatGPT आहे. लोक इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला लगेच काही शब्द तुला विचारला तर येणार नाही. सो आजच्या या AIच्या जमान्यामध्ये जिथं ChatGPT आहे, जेमिनाय आहे, असे टूल्स जे आहेत ते 24/7 अवेलेबल आहेत, बरोबर. आणि कोणी सुद्धा यावरून शिकू शकतं. इंग्लिश शिकायचं असेल, हे असेल. पण लाईफमध्ये तुमच्यासारखं असं कोणी ट्रेनर असणं किंवा कम्युनिकेशन जे शिकवतं, इंग्लिश शिकवतं, असं किती इम्पॉर्टंट आहे? अभिजित, मला एक सांग,
इज देअर एनिथिंग विच इज नॉट देअर ऑन गुगल? एव्हरीथिंग इज ऑन गुगल. सगळंच आहे. 25 वर्षांपूर्वी आलंय साधारणतः. हो. मग तेव्हापासून क्लासेस, शाळा, कॉलेजेस बंद व्हायला पाहिजे होते का? हो. नाही. नाही झाले. नाही झालं. राईट. हा, हा. तर दिस इज इट. तर मुद्दा हा आहे की इन्फॉर्मेशन प्रचंड आहे, प्रचंड. पण इन्फॉर्मेशन आणि एज्युकेशनमध्ये खूप फरक असतो. जे ट्रेनर्स असतात ना, ते कन्सल्टंट असतात. आणि कन्सल्टंटची काय खासियत असते की तुमचं दुखणं समजून घेऊन, डायग्नोज करून तुमच्यासाठी कस्टमाइज्ड सोल्युशन देणं हे एका ट्रेनरचं काम आहे. म्हणजे ड्रायव्हिंगचे मॅन्युअल्स वाचून आपण गाडी डायरेक्ट काढू शकतो? नाही कर नाही ना. येणारच नाही. येस येस. तर मॅन्युअल्स आहेत हे सगळे. पण ॲक्च्युअल गाडी चालवताना पहिल्यांदा जेव्हा आपण गाडी चालवतो तेव्हा तुमच्या बाजूला तुमची स्टेअरिंग हल्ली त्याला सरळ करणारा, पटकन बॅलन्स करणारा कुणीतरी पाहिजे असतो. कारण धोका काय मी सांगते, एआयचा प्रचंड फायदा आहे. म्हणजे आमच्या कम्युनिकेशनच्या प्रोग्राम्समध्ये आय टीच पीपल हाऊ टू यूज AI टू बिकम बेटर कम्युनिकेटर. आय टीच दॅट. AI खूप आवश्यक आहे, खूप हेल्पफुल आहे. पण मुद्दा हा आहे की AI तुम्ही जर चुकत गेलात तर तुम्हाला सांगत नाही लॉट ऑफ टाइम्स. जसं की, आणि मग होतं काय, जर चुकीच्या दिशेनं तुम्ही जोरात पळत गेलात तर तुमच्या ध्येयापासून तर तुम्ही अजूनच दूर जात जाणार ना. बरोबर. सो इट्स अ ट्रॅप. इट कॅन बी अन एड बट इट कॅन नॉट एव्हर रिप्लेस ट्रेनर्स, कम्युनिकेटर्स. कधीच नाही. खास करून कम्युनिकेशन. कारण कम्युनिकेशन बाकी एखादं स्किल समजा रिप्लेस होईल, जे की मॅन्युअल आहे, मेकॅनिकल आहे, मेकॅनिकल स्किल्स कोणते. पण कम्युनिकेशन तर ह्युमन स्किल आहे ना. येस, बरोबर. ह्युमन दुसऱ्या ह्युमनशी कनेक्ट करणं हे मशीनकडनं नाही शिकू शकत. ॲज सिम्पल ॲज दॅट. तर दॅट टेक्स अ ह्युमन, अन एक्सपिरियन्स्ड अन एक्सपर्ट ह्युमन, राईट. विच इज अ कोच अँड ट्रेनर ॲक्च्युली. प्लीज आम्हाला तुमच्या अकॅडमीबद्दल सांगा. जी कोरलेट अकॅडमी आहे ती कशी सुरुवात केली तुम्ही आणि कसं तुमचा हा प्रवास सुरू झाला? येस, 2017-18 मध्ये मी जसं म्हणाले की मी ट्रेनिंग्समध्ये काम सुरू केलं. मग एव्हर सिन्स मी कम्युनिकेशनच खूप वेगवेगळ्या पद्धतीने एक्सप्लोअर करत आलेले. म्हणजे कॉर्पोरेट ट्रेनिंग्स असतील, मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये ट्रेनिंग्स होत्या, त्यानंतर अगदी जॉब सीकर्स पण होते, कॉलेज स्टुडंट्स. आणि जसं एक माझा प्रोग्राम आहे प्रमुख पाहुणे म्हणून, तर जे खूप एक्सपर्ट आहेत, ज्यांना बोलावं लागतं अनेक ठिकाणी जाऊन. तर अशा सगळ्या लोकांसोबत मी आय ट्रेन्ड देम. आणि मग ह्या अनुभवानंतर ॲज आय सेड की प्रीमियम लर्निंग्समध्ये सुद्धा, म्हणजे माझ्या मागच्या कंपनीमध्ये आय वॉज लर्निंग अँड डेव्हलपमेंट हेड. तिथे मी प्रोग्राम्स बनवले, सेल केले आणि एक्झिक्यूट केले, सगळे एव्हरीथिंग. आणि मग 2025 मध्ये फायनली ती मोमेंट आली की मग जर मी हेच करते, दिस इज वॉट कीप्स मी अलाइव्ह ना, इन ट्रू सेन्स. हां, तर मग का नाही तेच करायचं, सर्वार्थानं त्याला का नाही झुकून द्यायचं आहे. आणि मग आय टूक दॅट बोल्डेस्ट डिसिजन ऑफ माय लाईफ टू बी अन ऑन्ट्रप्रेन्युअर. आणि येस, आय स्टार्टेड माय अकॅडमी. आणि त्याचं नावसुद्धा का आहे माहिती आहे का, जे आहे, कारण आय वॉन्ट ओनली दोज पीपल ज्यांचं कोर, ज्यांचा गाभा लिट आहे, पेटलेला आहे, धगधगतोय की मला बदलायचं आहे, मला काहीतरी करायचं आहे. आणि मग त्याच्यासाठी जिथे लँग्वेज, कम्युनिकेशन, सॉफ्ट स्किल्स, लाईफ स्किल्सची गरज आहे ना, दॅट आय कॅन हेल्प देम आउट विथ. म्हणून कोरलेट अकॅडमी. सो येस, आय हॅव बीन वर्किंग विथ लॉट ऑफ डिफरंट सेट ऑफ ऑडियन्सेस आणि इट्स गोईंग सो वेल. म्हणजे खूप 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 प्रेम मिळतंय, खूप प्रेम मिळतंय. मी दिस इज द बेस्ट थिंग आय हॅव डन इन माय लाईफ. ओके. ॲज अ वर्किंग वुमन तुमची फॅमिली सांभाळून सुद्धा येस. तुम्ही अकॅडमी कशी हँडल करता? ओके. याचं उत्तर असं देईन मी की आय हॅड ऑलवेज बीन वर्किंग बिफोर दॅट. तर काम आणि पर्सनल लाईफ सांभाळण्याची एक थोडीशी कसरत आधीपासून करत होते. माझी फॅमिली, म्हणजे ते मेन्शन केलंच पाहिजे की माय इन-लॉज आर देअर टू टेक केअर ऑफ माय किड्स. त्यामुळे पण एक छान सेफ स्पेस मिळतो. आणि यांच्याकडे ती नसेल सोय तर बाकीच्याही सुविधा आहेत. ते वर्किंग वुमन आजकालची इज टेकिंग ॲक्च्युली प्रिव्हिलेज अँड ॲडव्हान्टेज ऑफ दॅट. आणि त्याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं कारण मी एकच सांगेन, म्हणजे एक स्वतःचा बिझनेस, त्यामध्ये
असंख्य गोष्टी तुम्हाला नव्यानं शिकाव्या लागतात, कराव्या लागतात. इट्स नॉट अ बरोबर. पीस ऑफ केक. आणि मग ते शिकणं माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग आहेत, अनेक गोष्टी अपार्ट फ्रॉम कम्युनिकेशन. तर येस, मी करते, पण बेसिकली एकच आहे, जिथे ड्राईव्ह असतो ना तिथे सगळ्या गोष्टी होत जातात. माझा ड्राईव्ह भयानक आहे, प्रचंड आहे कम्युनिकेशन स्किल्स ह्या विषयावरती, आणि त्यामुळे इट्स मेकिंग थिंग्स हॅपन दिस ॲक्च्युली. इज व्हॉट कीप्स यू गोईंग. येस येस. आणि मग ते होत जात आहे. Yes, yes. आणि मग प्रत्येक वेळी जेव्हा एखादं फीडबॅक मिळतो, टेस्टिमोनियल मिळतं की मॅडम तुमच्यामुळे झालं बरं का, असं वाटतं की आता अजून डबल अजून मेहनत छान करूया. छान वाटतं. दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू कीप हिअरिंग ऑल द टाइम. दिस इज व्हॉट हेल्प्स मी स्लीप पीसफुली. दिस इज व्हॉट मेक्स मी गेट अप विथ काय म्हणता येईल 10 times more energy the other day. So this is it. The drive, I would say. Yes. तुमच्या अकॅडमीमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी काय क्रायटेरिया आणि काय प्रोसेस आहे? ओके, अकॅडमीमध्ये प्रोसेस ॲट सच मी म्हणणार नाही, पण जसे की आता वेगवेगळे प्रोग्राम्स आहेत. एक प्रोग्राम आहे इंग्लिश इंजिनिअरिंग. ओके. हां, इंग्लिश इंजिनिअरिंगमध्ये आपण इंग्लिश फ्लुएन्सीवर काम करतो. त्याच्यासाठी क्रायटेरिया एकच, तो ॲडल्ट लर्निंग कॉन्सेप्टवर चालतो. सेल्फ डिसिप्लिन असलं तरच तो प्रोग्राम तुमच्यासाठी वर्क करतो. ऑफकोर्स आय एम ऑलवेज देअर टू हेल्प देम, पण ते तर असले पाहिजेत ना की दे हॅव टू शो अप एव्हरी सिंगल टाईम, राईट? सो इफ दे ॲडल्ट लर्निंग याच्यावरती चालतो तो प्रिन्सिपलवरती, आणि सेल्फ डिसिप्लिन तो असला ना तर डन. इंग्लिश इंजिनिअरिंग विल चेंज यू, ट्रान्सफॉर्म यू इन टू फ्लुएंट स्पीकर. त्यानंतर फ्लुएंट इंग्लिश स्पीकर. त्यानंतर अल्फा कम्युनिकेटर्स क्लबमध्ये एक छोटासा असतो, मी आय स्पीक टू देम 1-on-1 आणि एक्झॅक्टली त्यांना हवं काय आहे हे समजून घेते. आणि एक बेसिक कम्फर्ट जर असेल इंग्लिश भाषेसोबतचा तर वी गो हेड विथ देम. तिथे मग इंटरव्ह्यूज, 1-on-1 कम्युनिकेशन्स, प्रेझेंटेशन्स आणि बिझनेस कम्युनिकेशन स्किल्स, हे सगळं त्यात आपण करतो. बेसिकली प्रोफेशनल ग्रोथसाठी इसेन्शियल स्किल्स आहेत हे, जे आपण ह्याच्यात शिकतो. तिसरा एक प्रोग्राम जो मला मेन्शन करायला आवडेल, शक्तिपीठ. शक्तिपीठमध्ये त्या जणींनी आलं पाहिजे ज्यांना आपलं मन मोकळं करायचं आहे, ठीक आहे, मान्य आहे, पण रडत बसणं हा ज्यांचा स्थायीभाव नाही आहे, त्यांना पुढे जायचं आहे, त्यांना काहीतरी करायचं. काय करायचं कळत नाही, ठीक आहे, मान्य, आपण ते शोधू ना सोबत, ठीक आहे. जसं मी म्हणाले की 3 म्हणजे आता त्यातल्याच शक्तिपीठ प्रोग्राममधल्याच एक ज्या होत्या माझ्या विद्यार्थिनी, त्या आता माझ्यासोबत कोरलिटमध्ये काम करतात. सो मेनी ऑफ देम जॉईन जॉब्स. 3 ऑफ देम, ॲज आय सेड अर्लियर, त्यांनी स्वतःचे स्टार्टअप सुरू केले. सर, तर ते कोरलिट पाहिजे. कोरलिट अकॅडमीमध्ये यायचं असेल तुम्हाला तर तुमचं कोरलिट पाहिजे. तुमचं ती धग असली पाहिजे, काहीतरी करायचं आहे, राईट? चौथा प्रोग्राम आहे प्रमुख पाहुणे. जो खूप इंटरेस्टिंग आहे की तुम्हाला कुठे प्रमुख पाहुणे म्हणून बोलवत असतील किंवा बोलवावं वाटत असेल आणि तिथे गेल्यावर आपला हशा पिकू नये, आपला अपमान होऊ नये, की काय बोलतो, की तू बोर करतो यार माणूस. तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे, स्किल्स आहे, ते तुम्हाला तेवढ्या इन्फ्लुएन्शियली आणि इम्पॅक्टफुली पोचवायचे आहेत ना, तर मग तुम्ही येऊ शकता. मग प्रमुख पाहुण्यासाठी तुमचा काही वय काहीही चालेल, ठीक आहे, पण कोणत्या बाबतीत तुम्ही बोलू शकता, कशासाठी तुम्हाला बोलवलं जाऊ शकतं, हे तुम्हाला माहिती पाहिजे. बाकी ते कसं व्यक्त करायचं, दॅट वी टीच यू. आणि बाकी कॉर्पोरेट कम्युनिकेशन हॅज ऑलवेज बीन देअर, ऑलवेज. कारण कॉर्पोरेटमध्ये कम्युनिकेशन इज ॲज इम्पॉर्टंट ॲज ब्रीदिंग, ॲज सिम्पल ॲज. सो हे सगळे आहेत. आणि एकच बेसिक कोरलिट पाहिजे, दॅट्स इट. कारण कसं आहे, किती काही जणांचं कसं असतं, जिमची मेंबरशिप घेतली की झालं, आता बनली पाहिजे बॉडी, असं थोडी असतं, राईट? यू नो दॅट व्हेरी वेल. सो जावं लागतं ना तिथे. बरोबर. सो जे तुमचे कोर्सेस आहेत हे सगळे ऑनलाईन आहेत की ऑफलाईन आहेत? येस, मेनी ऑफ देम आर ऑनलाईन. ओके. कारण अनेक याच्यामध्ये हायब्रिड मॉड्यूल्स पण आहेत की आम्ही काही कॉन्सेप्ट सेशन्ससुद्धा देतो की जे तुम्ही तुमच्या वेळेनुसार पहा. बरं, आता लाईव्ह सेशन्स झालेत, ते कुणाचे मिस झाले तर रेकॉर्डिंग्सचं हे आहे, सुविधा असते सगळं, म्हणून ऑनलाईन वर्क्स फॅब्युलस, मॅजिकल फॉर दोज. कारण आपल्याकडे ना देशा परदेशातनं लोक आहेत. सो ऑनलाईन बिकम्स बून, ॲक्ट्स एज बून फॉर देम. आणि ऑफलाईन काही आहेत, जसं की प्रमुख पाहुणे, मी सांगितलं ना, त्याच्यात काही ऑनलाईनसुद्धा सेशन्स होतात, कारण तयारी करून घ्यावी लागते, पण ऑफलाईनही होतात, कारण खरं ऑफलाईनच तुम्ही जाऊन भाषण देणार आहात राईट लोकांना. सो ते ऑफलाईन होतं. त्याशिवाय आपले अनेक वर्कशॉप्स ऑफलाईन होतात. देहबोली, तुम्ही एखाद्या व्यक्तीसमोर गेल्यानंतर त्याला तुमच्याबद्दल मस्त भारी वाटलं पाहिजे, कॉन्फिडेंट वाटलं पाहिजे, ह्याच्यासाठी तुमचा ऑरा, तुमची पर्सनॅलिटी, राईट, कशी एक्झूड झाली पाहिजे, हे शिकण्यासाठी ऑफलाईन भेटावं लागतं.
बरोबर. ऑफलाईन ऑनलाईन बोथ, बोथ. ओके. जशी गरज आहे त्या कम्युनिकेशन स्किल सेटची हम्म. तसं त्याचं मोड. ओके. सो वन फायनल क्वेश्चन मॅम, येस प्लीज. तुमचा फायनल मेसेज काय आहे अशा लोकांसाठी जे इंग्लिश कम्युनिकेशनला त्यांचं करिअरचं स्पीड ब्रेकर मानतात? स्पीड ब्रेकर आहे. हे मी तुम्हाला सांगेन. मी त्यांना म्हणेन की तुम्ही जो विचार करताय की ते स्पीड ब्रेकर आहे तर आहे. स्पीड ब्रेकर नाही, खड्डा आहे, दरी आहे, ज्याच्यात आपण कोसळून बाहेर येणं अवघड होतं, तर ते आहे. तर मग म्हणणं काय माझं, आणि त्यांना वाटत नाही आहे आत्ता, त्यांना पण मला सांगायचं आहे की हा खूप मोठा स्पीड ब्रेकर होऊ शकतो. त्यामुळे प्रमोशन्स नाकारल्यानंतर, ठीक आहे, तुमच्याऐवजी दुसऱ्या कुणाला ऑनशोर पाठवल्यानंतर, ठीक आहे, तुमचा बिझनेस चालणं बंद झाल्यानंतर किंवा बिझनेस सुरूच करता जेव्हा येणार नाही, सेलच करता येणार नाही, इंटरव्ह्यूज क्रॅकच होत नाही आहे, म्हणजे 17-18 रिजेक्शन्स मिळाले, त्याच्यानंतरच इंग्लिशवरती किंवा कम्युनिकेशन स्किल्सवरती काम केलं पाहिजे असं नाही आहे, राईट? तेव्हा तर आपण डेस्परेशनने जातो, मग डेस्परेशनमध्ये गोष्टी अवघड होत जातात. आत्ता ह्या क्षणापासनं तुमच्या भाषेवरती काम करा, तुमच्या कम्युनिकेशन स्किल्सवरती काम करा. आणि मी तुम्हाला सांगते, कम्युनिकेशन वर्क्स फॉर दोज हू वर्क एट इट. इट वर्क्स लाईक मॅजिक. कम्युनिकेशन काय आहे तर ऑक्सिजन आहे सर्वाईव्ह करण्यासाठी इम्पॅक्टफुली. कम्युनिकेशन काय आहे तर जादू, सगळं ट्रान्सफॉर्म करतो. आयुष्य, करिअर, इवन तुमची स्वतःची सेल्फ इमेजसुद्धा जेव्हा आपल्याला नेमकं व्यक्त होता येतं ना, किती भारी वाटतं की नाही? सो दिस इज इट. कम्युनिकेशन इज मॅजिक आणि उसको हलके में मत लो भाई. बरोबर, एकदम बरोबर. Yes. ट्रू. सो तुम्ही आमच्या पॉडकास्टमध्ये आला मॅम, सो आम्ही तुमचे आभारी आहात. थँक्यू. थँक्स अ लॉट अभिजित. Yes. येस, भेटूया आपण पुन्हा. ओके, थँक्यू. थँक्यू. This podcast is focused on how you can improve your English and communication skills and transform your life even if you are starting from zero. कमेंट करून नक्की सांगा की कोणता पार्ट जास्त आवडला. अँड सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला प्रोत्साहित करतो की अजून चांगले कॉन्व्हर्सेशन्स तुमच्याकरता घेऊन येण्यासाठी. तोपर्यंत शिकत राहा आणि वाढत राहा. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट एपिसोडमध्ये.